नॉन एक्सरसाइजिंग मुवमेंट म्हणतो ना, की एक्सरसाइज शिवाय तुम्ही जे काही तयार करता त्याच्यासाठी जे काही हालचाली करता त्याच्यासाठी बॉडी जवळपास एक 50% ते 60% कॅलरीज वापरते. म्हणजे बेल वाजली तर मी उठून दार उघडणार आहे. मला मुलांना खाली सोडायला जायचं तर मी जिन्याचा वापर करणार आहे, लिफ्टचा वापर करणार नाही. मी बस स्टॉप पर्यंत मला काहीतरी भाजी घ्यायला जायचं तर मी चालत जाणार आहे. याच्याने तुमच्या मॅक्झिमम कॅलरीज बर्न होत असतात, माहितीये का? आणि तुम्ही स्पेशल एक्सरसाइज करता ना त्याच्यामध्ये फक्त 10 to 20%. कढीपत्ता नेहमी मिळतो आपल्याला, भरपूर आणतो. कधी कधी तर भाजीवाला आपल्याला फ्री देतो भाज्या घेतल्या की. त्याची पानं काढायची, आता ऊन पण छान आहे ना, वाळवायची, थोडंसं परतून घ्या ते, बरोबर आहे. ते परतून त्याच्यामध्ये थोडं जिरं घाला, नंतर तुम्ही त्याच्यात थोडं लाल तिखट घालू शकता आणि मस्त मिक्सरला काढा. तुम्हाला जर वाटलं त्यात ते पण टाका थोडे. पोह्याचं मागे आपण खूप छान हे केलं होतं, पण लगेच नाही, पण पोह्याने शुगर वाढते. आम्ही ओट्स खातो, कोण म्हणतो ओट्सने शुगर वाढत नाही? ओट्स काय नुसते खाता? कधी खाल्लेत कोणी नुसते ओट्स? दुधामध्ये घालतात, त्यात मध घालतात, बरोबर आहे, स्मूदी मध्ये घालतात, काही फ्रुट्स घालतात, त्याच्यात खजूर पण घालतात बरेच लोक, काही लोक तर पीनट बटर घालतात. मग त्या कॅलरीज नाही वाढत तुमच्या? अजून हेल्दी करायचे का? आणि तुम्ही अंडे खाऊ शकत असाल तर सरळ तुम्ही उकडलेलं अंड त्याचे तुकडे करा, स्मॅश करून पोह्यामध्ये मिक्स करू शकता. नाही अंडे आवडत, सोया चंक घ्या, सोया चंक त्याच्यामध्ये ऍड करू शकता. नाही सोया चंक, मटार जास्त घाला, त्याच्यात पण प्रोटीन मिळतं. अरे मरायला तिथे त्या मटारचं आपण प्लांट प्रोटीन करून विकतात लोक. ग्रीन व्हेजिटेबल्स जे काही आहेत आपले ते खाल्ल्यानं तुमची झोप सुधारते असं संशोधन झालेलं आहे. कारण ते तुमचं गट बॅक्टेरियांना हेल्दी ठेवतं. गट बॅक्टेरियांचं कनेक्शन ब्रेनशी असतं आणि ते तुम्हाला शांतता देतात. हॅलो, सगळ्यांचं स्वागत अवतीभोवतीच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आणि आज आपण जो विषय ॲड्रेस करणार आहोत तो मेनली पोटाचा घेर कमी करणं आणि वेट लॉस याच्याशी संबंधित आहे. यासाठी आपल्याकडे मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत सुप्रसिद्ध वेट लॉस एक्सपर्ट डॉक्टर प्रणिता अशोक मॅडम. मॅडम, तुमचं स्वागत आपल्या कार्यक्रमामध्ये. थँक्यू व्हेरी मच. परत एकदा येस दुसऱ्यांदा भेटतोय नवीन प्रश्नांसह, नवीन विषयासह आणि नवीन माहितीसह. ॲक्च्युली असं आहे की पोट कमी करणं हा आपला आजचा मेन हे आहे. खूप लोक त्याच्यासाठी प्रयत्न पण करतात, पण ते कमी होताना ते फॅट खूप हळूहळू कमी होतं. खूप लोकांचा हा अनुभव आहे. तर काय याचं नक्की कारण काय, किंवा एवढं अवघड का आहे सगळ्या लोकांसाठी? जेव्हा आपण पोट कमी करतो म्हणजे आपलं वजन कमी करायचं असतं, पोटाचा घेर कमी करायचा असतो, त्यावेळेला आपण स्वतःला हे प्रश्न विचारायचे, आपण काय खातोय, आपण किती खातोय, आपण कोणत्या वेळेला खातोय, आपली झोप पूर्ण आहे का, आपण स्ट्रेस मॅनेजमेंट करतोय का, आपलं अल्कोहोल इनटेक आहे का, आणि आपल्या हालचाली किती. सो या 7 प्रश्नांची उत्तरं जर का बरोबर असतील तर त्यांचं पोट पण त्यांनी केलेल्या मेहनतीला साथ देणार असतं. म्हणजे काय की आपण किती खातोय, प्रमाणाचं भान तर आवश्यकच आहे, कारण त्याच्याशी कॅलरीज पण रिलेटेड आहे. आणि आपण काय खातोय, म्हणजे मी दिवसभरातून समजा 1500 कॅलरीचं जेवण घेतलं, पण त्या 1500 कॅलरीमध्ये माझे चॉकलेट असेल, माझे जंक फूड असेल, माझे चिप्स असतील, तर ते वजन नाही कमी होणार. कारण फक्त कॅलरीज महत्वाच्या नाहीयेत, तर पोषण मूल्य पण आपल्याला महत्वाचं. म्हणजे त्याच कॅलरीमध्ये तुम्ही जर का दूध घेतलं किंवा दह्यासारखे पदार्थ घेतलेत किंवा डाळींचा वापर केला किंवा अंडी चिकन सारखं जर का तुम्ही मांसाहारी असाल तर त्याचा इन्क्लूड केला, बाहेरचे पदार्थ शक्यतो टाळलेत आणि घरी असलेल्या पदार्थांचा वापर केला, तर त्याच्यातली साखर, त्याच्यातलं तेल हे नियंत्रणात असतं. त्याच्यामुळे कॅलरीज पण एक्सेड होत नाही, तुमचं पोट भरून सुद्धा. तर काय, किती आणि कधी, हे जे काय सगळं दिवसभर मी अगदी व्यवस्थित डाएट करतोय, म्हणजे दिवसभर मी काही एक्स्ट्रा खात नाहीये, बाकीचं काही खात नाहीये, बाहेरचं काही खात नाहीये, अगदी व्यवस्थित थोडेसे ड्रायफ्रूट घेतले, थोडंसं हे घेतलं थोडं, आणि संध्याकाळ झाली, 8 वाजले, माझं काम संपलं की माझ्या डोक्यांचा जो काही थकलेला मेंदू असतो तो आता विचार करण्याचा बंद करतो, चांगलं काय आणि वाईट काय. आणि मग फडशा जो पाडला जातो त्याच्यानंतर जे काही आपण खातो त्यानं आपलं बेली फॅट आणि वजन हे दोन्ही वाढतं.
मग तेव्हा आपण काय खातो याचा सरासर विचार केला जात नाही. जर का दिवसभर खाल्लं नाही तर संध्याकाळच्या जेवणावरती आपला कंट्रोल राहत नाही. हे अगदी वास्तव आणि दुःखद असं सत्य आहे. कारण आपल्याकडे येणारे मेजॉरिटी ऑफ द पेशंट्स, की स्पेशली बायका ज्या काम करतात त्यांची हीच कंप्लेंट असते की दिवसभर छान फॉलो होतो, संध्याकाळ झाली की वाट लागून होते. कारण तेवढं खावंच लागतं. अदरवाईज पोट पण भरणार नाही, मन पण भरणार नाही आणि क्रेविंग्स पण कमी होणार. त्याच्यामुळे काय, किती आणि कसं खातो हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्याच्याबरोबर तुमची झोप. तुमचं शरीर हे थकलेलं असतं, तुमचं शरीराला रिपेअरिंगची गरज असते, तुमच्या शरीराला रिलॅक्सिंगची गरज असते. त्याच्यामुळे इंटरनल रिपेअर जर का रोज आपल्या शरीराशी करायचं असेल तर आपल्याला 7 तासाची झोप आवश्यक असते. काल परवाच मी एक रील टाकला की दुपारची झोप हवी काही नको, बरोबर आहे. त्यावेळेला अगदी आता व्हायरल चालली आहे, म्हणजे तुफान चाललेली आहे. एकच प्रश्न मांडला की ज्या बायका समजा सकाळी 5 वाजता उठतात आणि त्यांना सगळं घरातल्यांचा डबा करायचा आहे, कामं करायची आहेत, सगळं एक्झॉस्टिव्ह काम मुलं शाळेत जाईपर्यंत 9-10च्या दरम्यान संपतं, बरोबर आहे. मग त्यांना रिलॅक्सची गरजच असते, त्यांची बॉडी थकलेली असते पळून पळून, झोप पूर्ण झालेली नसते. अगदी रात्री 11ला झोपलं सकाळी एक 5-6ला उठलं तरी ती पूर्ण झोप झालेली नसते, थकून गेले. त्यांनी तासभर विश्रांती घेतली तरी चालते. पण त्याच बायका जेव्हा डाएट करायला येतात तेव्हा मग आता दुपारची झोप बंद करू का? अजिबात गरज नाही. थकलेल्या शरीराला विश्रांती देणं गरजेचं आहे. जर ती रात्री देता येत नसेल तर दुपारी सुद्धा दिली तरी चालणार आहे, पण विश्रांती गरजेची आहे. नाहीतर तो तणावच कमी होत नाही. शरीराला सारखं आपण काहीतरी काम करायला भाग पाडतोय आणि त्याला रिलॅक्सेशनच मिळत नाही. रिपेअरिंग सिस्टीम हॅम्पर होती, हॉर्मोन इम्बॅलन्स होऊ शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते की या रिपेअरिंग सिस्टीम बरोबर तुमचं माइंड रिलॅक्सेशन पण महत्वाचं असतं. तणाव पण तुमचा दूर होतो. तुम्ही दिवसभर धावपळ केलेली आहे, व्यायाम केलेला आहे, कोणी जिमला गेलेले आहे, त्या सगळ्यांना झोप ही आवश्यक असते. शक्यतो रात्रीची झोप ही 7 तासाची असावी. नाही कंप्लीट होत असेल तर दुपारी झोपलात तरी चालेल. पण ज्यांची रात्रीची 7 तास कंप्लीट होते त्यांनी 20 मिनिटं किंवा 30 मिनिटाची वामकुक्षी एवढ्यावरती भागवलं तरी चालतं. पण आता बरेच जणांना आजार असतात, डायबिटीसच्या गोळ्या आहेत, ही लोक पण थकतात दिवसभर कामात, त्यांनी पण दुपारी एक 20 ते 30 मिनिटाची नॅप काढली तरी हरकत नाही. शरीराला झोप ही तुमच्या अन्ना इतकीच गरजेची आहे. कारण त्याच्यामुळेच तुमचे ताण तणाव रोजच्या जीवनातले जी धावपळ जे आहे त्याने ती बॉडी रिलॅक्स होत असते. त्याच्यामुळे झोप पण महत्वाची आहे. ताण तणावाला तुम्हाला मॅनेज करायचं असेल तर स्वतःसाठी 10 मिनिटं देण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे काय की 10 मिनिटं तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करायचं. म्हणजे मला गाणी ऐकावीशी वाटतात, ही 10 मिनिटं मी माझी गाणी ऐकण्यासाठी घेते. मला गुणगुणावं असं वाटतं, एखाद्या गाण्यावरती रिहर्सल करायची कुठली तरी छानपैकी, आणि मग त्याच्याने तुमचं मन आणि जे शरीर आहे या दोघांचा समन्वय साधला जातो. तुम्ही रिलॅक्सेशन मोडमध्ये जाता. मला सवय आहे, मी कुठलं तरी एक गाणं आठवड्याला एखादं गाणं म्हणजे पाठांतर करते, मला आवडतं आणि मग ते मला गुणगुणायला आवडतं. अशी 1-2-3 गाणी मी स्वतःची तयार करून ठेवली. काही जणांना नाच करायला आवडतो, डान्स करायला आवडतो, लहानपणाचे असते सवय. काही जणांना लिहायला आवडतं, कविता करायला आवडतात, एखादा खेळ आवडतो, रोज 10 मिनिटं तो, किंवा अजून एखादी रिलॅक्सेशनची बरीच टेक्निक असतात, काही टिप्स काढायला, रोजची डायरी लिहायला. अशी 10 मिनिटं स्वतःसाठी काढली तरी तुमचा जो काही रोजच्या जीवनातला ताणतणाव असतो, स्ट्रेस असतो, तो बराच कमी व्हायला नक्कीच मदत मिळते. 10 मिनिटं स्वतःसाठी हा तुमच्या ताणतणावाचा एक बेस्ट फॉर्म्युला. ओके, सो हे झालं ताणतणाव आणि हालचाल. मी दिवसभर एकाच जागी बसलेलो आहे, माझी काहीही हालचाल नाहीये दिवसभर, अगदी कम्प्युटर समोर चालू आहे काम. त्या लोकांना स्वतःची हालचाल करणं तितकंच गरजेचं आहे. त्याला आपण नॉन एक्झरसाइजिंग मुवमेंट म्हणतो ना, की एक्झरसाइज शिवाय तुम्ही जे काही तयार करता त्याच्यासाठी, जे काही हालचाली करता त्याच्यासाठी बॉडी जवळपास एक 50% ते 60% कॅलरीज वापरते. म्हणजे बेल वाजली तर मी उघडणार आहे. मला मुलांना खाली सोडायला जायचं तर मी जिन्याचा वापर
करणार आहे, लिफ्टचा वापर करणार नाही. मी बस स्टॉप पर्यंत मला काहीतरी भाजी घ्यायला जायचं तर मी चालत जाणार आहे. याच्याने तुमच्या मॅक्झिमम कॅलरीज बर्न होत असतात माहितीये का. आणि तुम्ही स्पेशल एक्सरसाइज करता ना त्याच्यामध्ये फक्त 10 to 20% असतात. त्याच्यामुळे तुमची जीवनशैली ही ऍक्टिव्ह राहणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्या ऍक्टिव्ह जीवनशैलीमध्ये तुम्ही खूप मोठा एक्सरसाइज नाही केला तरी चालतो. तुमच्या रोजच्या जीवनामध्ये तो कम्प्लीट होत असेल तर तोही तुम्हाला आवश्यकता नसते. कारण फॉर्म्युलाच आहे की 80% डाएट आणि 20% एक्सरसाइज. मी तर म्हणते 70% डाएट, 10% झोप आणि 20% एक्सरसाइज. हा झोपेला सुद्धा तेवढंच महत्त्व दिलेलं आहे. आणि आपण आपलं पूर्वी जेव्हा पॉडकास्ट झालं होतं तेव्हा बोललो होतो की निदान फोनवर तुम्ही बोलता, दिवसभरात भरपूर वेळ बोलता, चालत चालत बोला, एका जागी बसून बोलण्यापेक्षा. की एका जागी नाही बसायचं, हातात फोन घ्यायचा, किती वेळ चालतो. आईशी बोलताना मॅक्झिमम एक्सरसाइज होईल असं मला वाटतं. बहिणीशी बोलताना मॅक्झिमम एक्सरसाइज होईल. पुरुषांच्या बाबतीत मित्राचा फोन आला 20 मिनिटं तरी तो तुमच्याकडून चालून घेईल म्हणजे घेईलच. खरं. हा पण एक्सरसाइज अतिशय उत्तम आहे. आणि तो नकळत होणारा एक्सरसाइज तुम्ही जर का केला तर स्पेशल अगदी सगळ्या जिमांच्या आणि याच्या सबस्क्रिप्शन करण्याची गरज नाहीये. जिम चांगली आहे, मी म्हणत नाहीये चांगली नाही, पण रोजच्या जीवनात ऍक्टिव्ह राहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. मला झोपेच्या आणि एक छोटासा सब क्वेश्चन विचारायचा आहे की दुपारी झोपावं असं म्हणजे तुम्ही सांगितलं ज्यांची रात्री पूर्ण होत नाही, पण खूप लोकांची अशी तक्रार असते की दुपारी झोपलं की मग रात्री झोप येत नाही. म्हणून तर म्हणते ना तुमची गरज किती आहे झोपायची हे ओळखा. 20 ते 30 मिनिटं वामकुक्षी ही नॉर्मल लोकांसाठी पुरेशी आहे. पण 5 वाजता डब्याला उठलेल्या आईला 1 तासभर दुपारची झोप काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि जर तिची रात्रीची झोप डिस्टर्ब होत नसेल दुपारची 1 तास काढून पण तर तिने बिंदास झोपावं. पण ज्यांना असं वाटतंय की दुपारी जास्त झोपल्यानं रात्री झोप लागत नाहीये त्या लोकांनी स्पेशली 4 ते 5 नंतर कॉफी, टी या पदार्थांचं सेवन करू नका. म्हणजे तो येणारा झोपेतला अडथळा पण तुम्हाला होणार नाही. स्ट्रेस बेली फॅट जे असतं त्याचा नेमकं अर्थ काय आणि ते जेंट्समध्ये त्याचं प्रमाण म्हणजे जेंडर वाईज त्याच्यामध्ये काही डिफरन्स असतो का? स्ट्रेस बेली फॅट हे पुरुषांमध्ये जे आपण म्हणतो ना विसरल फॅट, पोटावरचं जी काही चरबी असते ती स्पेशली खूप घातक असते. म्हणजे तुमचं ओव्हरऑल जिम करणाऱ्या माणसाचं पोटावरचं वजन जास्त नाहीये, पोटावरचा फॅट जास्त नाही, पण वजन त्याचं समजा 85-90 पर्यंत आहे तरी ते ओके आहे. पण ज्याचं फक्त पोटच जास्त आहे, हातपाय बारीक आहेत, अशा माणसांचं पोटावरचं फॅट हे त्यांना सगळ्या प्रकारच्या आजारांना कारणीभूत ठरू शकतं. कारण त्याला आपण जे म्हणतो तो विसरल फॅट असतो. आणि त्या फॅटमुळे तुमचे सगळे हॉर्मोन इम्बॅलन्स व्हायला सुरू होते, तुमच्या ऑर्गन्स भोवती पण फॅट व्हायला सुरू होतं, तुमच्या आर्टरीज मध्ये पण फॅट जमा व्हायला सुरू होतं. त्याच्यामुळे ज्यांच्या पोटावरचं फॅट जास्त आहे त्यांनी तातडीनं स्वतःची जीवनशैली बदलणं गरजेचं आहे. आणि जीवनशैली बदलली तरच ते फॅट तुमचं कमी होणार आहे. जीवनशैली बदलणं म्हणजे काय, मी आता जसं म्हटलं तसं की लवकरात लवकर जेवणाचा प्रयत्न करा, एकाच वेळी जास्त खाऊ नका, डिवाइड करा तुमचं मील सो तुम्हाला क्रेविंग्स पण कमी होतील. रात्रीची झोप व्यवस्थित घ्या, तुमच्या ताण तणावाला बॅलन्स करायला शिका, म्हणजे तुमचं बेली फॅट हे ऑटोमॅटिक कमी होणार आहे. आणि तुमच्या दिवसभराच्या हालचाली या सुद्धा महत्वाच्या आहेत. 7,000 ते 8,000 पावलं तुमच्या पिडोमीटर मध्ये असतील याचा शक्यतो प्रयत्न करा. जर तुम्हाला बाकीचं काहीच जमत नसेल, जिम नसेल जमत, स्विमिंग नसेल जमत किंवा हेवी एक्सरसाइज जमत असेल तर रोजच्या हालचालींमध्ये तुम्ही ते कम्प्लीट केलं तरी चालणार आहे. आणि लवकरात लवकर जेवणाचा प्रयत्न केला, हेवी मील खूप रात्री घेतलं नाही तर तुमच्या हे सगळे प्रॉब्लेम्स ऑटोमॅटिक सॉल्व्ह व्हायला लागतील. सगळे प्रॉब्लेम्स रिव्हर्सिबल आहेत तुम्ही व्यवस्थित जीवनशैलीचा वापर केला तर. तुमची झोप, तुमच्या हालचाली, तुमचं जेवण या 3 गोष्टी, या त्रिसूत्री ह्या जर का तुम्ही पाळल्या तर तुमचा स्ट्रेस रिलेटेड बेली फॅट सुद्धा कमी होतो. आणि ते कमी झालं की तुमचे आजार बरोबर ऑटोमॅटिक आवाक्यात यायला लागतात. मग ते तुमचं डायबिटीस असू देत, रिव्हर्स व्हायला सुरुवात होते, थायरॉइड असू देत त्याच्या गोळ्या कमी व्हायला सुरुवात होतात, पीसीओडी असू देत ते पण मागे यायला सुरुवात होतं. तुमच्या झोपेशी रिलेटेड काय प्रॉब्लेम असतील, तुमचं बेली फॅट कमी झालं की तुम्हाला
घोरण्याचा जो प्रॉब्लेम असतो तो ऑटोमॅटिक हळूहळू कमी होतो, कारण हे मानेवरचं वगैरे सगळं फॅट कमी होतो. पोटाचा इथले फॅट कमी झाले, तुमचं श्वसन जास्त रेग्युलराईज व्हायला मदत होते. त्याच्यामुळे या ज्या रिलेटेड गोष्टी आहेत, ज्या ओबेसिटीशी रिलेटेड आहेत, पोटावरच्या फॅटशी रिलेटेड आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण रिव्हर्स आणू शकतो, आणलेल्या आहेत. आज आपण 25,000च्या वरती पेशंट्स हँडल केलेले आहेत आणि सगळ्यांना जीवनशैली बदलूनच आपण या सगळ्या गोष्टी रिव्हर्स केल्या. तुम्ही जे आता म्हणालात की जेवणाचं शक्य तेवढ्या लवकर जेवणाचं हे करा, तर म्हणजे ती वेळेच्या बाबतीत तुम्ही म्हणताय का? वेळेच्या बाबतीत म्हणजे समजा आपण आता झोपणार आहोत 11 वाजता, बरोबर आहे, तर 3 तास आधी तुमचं जेवण साधारणपणे झालं पाहिजे. म्हणजे 8 ते 9च्या मध्ये जर तुमचं जेवण संपलं आणि तुम्ही 11 वाजता झोपायला गेलात की तुम्हाला शांत झोप लागते. कारण काय की तुम्ही जेवल्यानंतर तुमचं डायजेशन सुरू होतं. त्या डायजेशनची प्रोसेसच जर तुम्ही झोपेमध्ये टाकली तर तुमची झोपही डिस्टर्ब होईल, डायजेशन पण नीट होणार नाही आणि तुम्हाला पचन संस्था बिघडायला सुरुवात होईल. त्याच्यामुळे झोपण्याच्या आधी 2 ते 3 तास आधी तुमचं जेवण जर संपलं तर तुमची झोप चांगली होईल, तुमचे सगळे हॉर्मोन्सचे प्रॉब्लेम्स कमी होतील, तुमचं बेली फॅट पण कमी व्हायला लागेल आणि शिवाय तुम्हाला जे हवंय ते खायला पण तिथे मिळू शकतं. एखादी गोष्ट तुम्ही 8 ते 9च्या दरम्यान खाल्लीत, वरण भात खाल्लात किंवा तुम्हाला काय संध्याकाळी भाजीपोळी खायची आहे, अजून काय खायचंय, तीच जर तुम्ही 10 वाजता खाल्लीत, समजा 9-10 वाजता खाल्ली, तर त्याच्या पचनाचा लोड येऊन तुम्हाला चांगली गोष्ट पण मग पचणार नाही. आलं का लक्षात? कारण ज्या वेळेला बॉडीला झोपायचंय, रिलॅक्स व्हायचंय, त्यावेळेला तुम्ही त्या पचन संस्थेवरती जोर टाकताय आणि त्याला म्हणताय की तू काम झोपण्याचं काम नाही करायचं, तुला हे डायजेशनचं काम करायचं. हा फरक आहे. त्याच्यामुळे लवकर जेवणं हे खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. नक्कीच. म्हणजे आजकाल असं आहे की घरी यायलाच 10 वाजतात, तर मग त्या केसमध्ये असं काही तुम्ही सांगू शकाल की? मी म्हणेन तुम्ही साधारणपणे 7-8च्या दरम्यान खाऊन घ्या आणि रात्री आल्यानंतर तुम्हाला भूक लागतीये, समजा की मला आता 10 वाजता पण भूक लागती, मग एकदम हे झालंय, जेवणाची एक वेळ फिक्स करून टाका. झोपताना दूध घेऊ शकता, ज्यांना दूध आवडत नाही, ज्यांना डायबिटीस आहे ते उकडलेलं अंड सुद्धा खाऊ शकतात, रात्री खाऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये, अगदी खाऊ शकता. उकडलेलं अंड तुम्ही रात्री सुद्धा खाऊ शकता, कारण त्याच्यात कार्ब्स नाहीये, तुमचं ग्लुकोज स्पाइक होणार नाहीये. किंवा अगदी तुम्हाला वाटलं तर तुम्ही आपण जे मखाने वगैरे असतो किंवा मुरमुरे असतात, असं पण थोडंसं लाईट तिथे खाऊ शकता. म्हणजे मेनली तुमचं जे मेन जेवण आहे, ज्याला डिनर, ते 8 पर्यंतच आटपायचं. तुम्हाला जर का आजार कमी करायचे असतील तर हा एक सोपा पर्याय आहे. आणि जसं तुम्हाला शुगर हाय झाली तर तुम्हाला गोळीशिवाय पर्याय आहे का? नाही. तुम्हाला गोळी घ्यावीच लागणार आहे की नाही? मग गोळी टाळायची असेल तर लवकर जेवा. काय आवडेल ते तुम्ही ठरवा. हा एस्पेशली जो विषय आहे बेली फॅट कमी करणं किंवा वेट लॉस, तर अशी काही म्हणजे असे काही अन्नपदार्थ आहेत का किंवा स्वयंपाकघरात आपण रोजच्या ह्याच्यामध्ये जे करतो ते की जे अंडररेटेड आहेत, जे लोकांना माहितीच नाहीये पण हे खूप चांगले आहेत किंवा हे तुम्ही थोडंसं गिल्ट फ्री खाऊ शकता, अशी एक 3-4 उदाहरणं? त्याला आपण म्हणतो आहारच औषध. या अंडर जे काय आपण खातो, तुमचं पुस्तक आलंय ना आता? माझं एक पुस्तक आलंय, आहाराचा आरोग्याचा पासवर्ड आहार. हे आता नवीन एक पुस्तक आलेलं आहे आपलं, खूप छान चालू आहे. तर त्याच्यामध्ये आपण असं म्हटलेलं आहे की आहार हेच औषध कसं ठरतं. आता तू बरं झालं म्हटलीस की रोजच्या आहारात असं काय घ्यायचं की जेणेकरून आपल्याला ते औषध ठरू शकतं. म्हणजे काय खायचं नाही त्यापेक्षा काय खावं याच्याकडे थोडंसं आता आपण हे करूया. तर आपण दुधाशी रिलेटेड पदार्थ हे कॅल्शियमसाठी लहान मुलांना चांगले असतात म्हणतो. थोडंसं 40शीत गेल्यानंतर आपण दुधाचं टाळतो, नाही घेत ते लॅक्टोज आणि काय भरपूर लफडे असतात लोकांची. लॅक्टोज फ्री काय, ग्लुटेन फ्री काय, काय 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 फ्री 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 पाहिजे. शेवटी ती बॉडी फ्री होऊन जाते पण ते काय फ्री होत. सो त्याच्याशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आता तुम्हाला जर का 40शी नंतर समजा नाही आता मला दूध चालत नाहीये, कॅल्शियमचा स्त्रोत कमी पडतोय, तिळाची चटणी करा. 10 पटीनं जास्त त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे. पोर्शन साईज किती? 1 ते 2 चमचे तिळाची चटणी रोज तुमच्या आहारात घेतली, विषय संपला. कॅल्शियम चांगले मिळत आहे, फायबर्स चांगले मिळत आहेत आणि फायबर्स असले की कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते. लसूण, आपण लसणाची चटणी करू शकतो. रोज खायचं असेल तर आपण रोजच्या आहारात फोडण्यांमध्ये लसूण वापरतोच, पण अजून चांगलं बेटर तर लसणाची चटणी करायची. खोबरं लसूणची चटणी करा, ती पण जास्त फायबर, छान फायबर देते, कोलेस्ट्रॉल कमी करायला पण मदत करते.
लसूण इज द बेस्ट. ओके. कढीपत्ता पानातला, आपल्या पानातला बाहेर काढू नका, त्याला आत घ्या. तो आत घ्यायचा म्हणजे काय करायचं, लिटरली मी एकदा आपण जी याची इडली चटणी करतो ना, तर ती जी चटणी असते त्याच्यामध्ये आपण वरतून फोडणी देतो आणि चटणी खाताना तो कढीपत्ता बाहेर काढतो. सो सगळ्यांनी ही एक गोष्ट करून बघा. त्याच्यामध्ये आपण काय घालतो, खोबरं घालतो, थोडेसे दाणे घालते मी, डाळे घालते मी त्याच्यामध्ये, एक 2 मिरच्या, 3-4 लसणाचे तुकडे, बरोबर आहे. त्याबरोबर मी एवढा मूड भरून कढीपत्ता घेते, वाटतानाच टाका, कळतच नाही त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता घातले असं, आणि वरतून फोडणीला पण घाला कढीपत्ता. द बेस्ट आहे. ज्यांचं लोह कमी आहे ज्यांच्या शरीरात, त्यांच्यासाठी कढीपत्ता खूप छान आहे. बट ते फायबर पण आहे, मिनरल्स पण चांगले आहेत त्याच्यामध्ये. आजपासून खोबरं लसणाच्या किंवा खोबरं कोथिंबीरचं जे वाटण करतो त्याच्यात कढीपत्ता पण वाटताना घातलात, सगळ्यांच्या पोटात जाईल, न सांगता जाईल. बरोबर आहे. आणि लिटरली चवीमध्ये काहीही फरक पडत नाही. मी स्वतः करून बघितलंय. मी जेव्हा सांगितलं कढीपत्ता पानातून बाहेर काढू नका, पानातच राहू द्या, तर तो अशा प्रकारे. शिवाय कढीपत्ता नेहमी मिळतो आपल्याला, भरपूर आणतो. कधी कधी तर भाजीवाला आपल्याला फ्री देतो भाज्या घेतल्या की. त्याची पानं काढायची, आता ऊन पण छान आहे ना, वाळवायची, थोडंसं परतून घ्या ते, बरोबर आहे. ते परतून त्याच्यामध्ये थोडं जिरं घाला, नंतर तुम्ही त्याच्यात थोडं लाल तिखट घालू शकता आणि मस्त मिक्सरला काढा. तुम्हाला जर वाटलं त्यात ते पण टाका, थोडे तीळ, कढीपत्ता, चटणी. दुपारच्या किंवा सकाळच्या एका जेवणात 1 चमचाभर चटणी त्याच्यामध्ये इन्क्लूड करा. खूप चटणी आवडतात ना, ही सगळ्यात बेस्ट आहे. आहार हेच औषध, कोलेस्ट्रॉल कमी करणारं आहे. तुमचं लसूण आहे, कढीपत्ता आहे, कोथिंबीर सगळ्यांना आवडते, कोथिंबीर पण चांगला सोर्स आहे, खूप चांगले. त्याच्यामध्ये फायबर्स पण मिळतात आपल्याला, व्हायटामिन्स पण आहेत त्याच्यामध्ये, मिनरल्स असतातच त्याच्यात, फॉलिक ऍसिड, आयर्न, हे सगळं ग्रीन व्हेजिटेबल्स मध्ये मिळतं. त्याचा मॅक्झिमम वापर अशा प्रकारे जर केला तर तो तुमच्या आहारातला एकदम औषध निर्माण करणारा घटक असं म्हणून तुम्ही तो आरामात घेऊ शकता. भोपळ्याची भाजी, दुधी भोपळा की डांगर, नाही कुठलाही भोपळा घ्या, दोन्ही चांगले आहेत, पण दुधी भोपळा हा जास्त चांगला आहे डायबिटीसच्या लोकांचा. तीच खूप लोकांची ऍक्च्युअली नावडती म्हणून, म्हणजे त्याला जर का करायचं असेल ना तर दुधी भोपळा सरळ किसायचा, पाणी काढायचं, तुमच्या थालीपीठच्या पीठमध्ये मिक्स करा. फायबर युक्त थालीपीठ, कळतही नाही आपण त्याच्यात घातले. त्याची कटलेट करताना पण त्या दुधी भोपळ्याचा वापर करा देखील तुम्ही. दुधी भोपळ्याचा हलवा छान होतो लहान मुलांसाठी असेल तर. दुधी भोपळा थोडासा शिजवून तो तुमच्या कणकेत मिक्स केला तर तो तुमचा पराठा म्हणून पण चांगला उपयोगी येऊ शकतो. असा दुधी भोपळ्याचा वापर प्रत्येक ठिकाणी. तुम्हाला शिकवायचं मुलांना की काय चांगलं खायचंय. पोह्याचा मागे आपण खूप छान हे केलं होतं, पण लगेच नाही, पण पोह्याने शुगर वाढते. आम्ही ओट्स खातो, कोण म्हणतो ओट्सने शुगर वाढत नाही. ओट्स काय नुसते खाता, कधी खाल्लेत कोणी नुसते ओट्स? दुधामध्ये घालतात, त्यात मध घालतात, बरोबर आहे, स्मूदी मध्ये घालतात, काही फ्रुट्स घालतात, त्याच्यात खजूर पण घालतात बरेच लोक, काही लोक तर पीनट बटर घालतात. मग त्या कॅलरीज नाही वाढत तुमच्या. गोड खाल्ल्याने तिकडे पण शुगर वाढते. पण मग त्याही पेक्षा जर तुम्हाला पोहे रेग्युलर आवडतात, बरोबर आहे, तुम्ही पोह्यांचे फॅन आहात, भरपूर लोकांना पोहे प्रचंड आवडतात, तर मग मी काय म्हणते, पोह्यामध्ये बटाटा घालू नका, वरतून शेव घालू नका. मग काय करा, त्याच्यामध्ये मटार घाला, खोबरं वरतून घ्या, लिंबू पिळा त्याच्यावरती, फोडणी देतो आपण त्याला, सगळे मिनरल्स, विटामिन सगळं त्याच्यामध्ये मिळतंय. शिवाय पोहे खाल्ल्याचा आनंद मिळतो, आत्मिक समाधान मिळतं. ज्यानं तुम्हाला आत्मिक समाधान मिळतं ती गोष्ट तुमच्या शरीराला चांगल्या प्रकारे पचत असते. त्याने तुमचे रोग निर्माण होत नाहीत, ते उलट तुमच्या मनाला शांत करतात, तुम्हाला काम डाऊन करतात आणि तुमच्या शरीराला ते चांगलेच ठरतात. म्हणून पूर्वीच्या पोह्यांपेक्षा, आलू पोहे किंवा हे पोह्यांपेक्षा तुम्ही ह्याच्यामध्ये अशा प्रकारे जर का शेंगदाणे घातलेत, सगळं घातलेत, अजून हेल्दी करायचेत का, आणि तुम्ही अंडे खाऊ शकत असाल तर सरळ तुम्ही उकडलेलं अंड त्याचे तुकडे करा, स्मॅश करून पोह्यामध्ये मिक्स करू शकता. नाही अंडे आवडत, सोया चंक घ्या, सोया चंक त्याच्यामध्ये ऍड करू शकता. नाही सोया चंक, मटार जास्त घाला, त्याच्यात पण प्रोटीन मिळतं. अरे मरायला तिथे त्या मटारचं पी आपण प्लांट प्रोटीन करून विकतात लोक. पी प्रोटीन घेतात ना लोक, ते बॉक्स मधलं तयार झालेलं सुकवलेलं घेऊन खाण्यापेक्षा हे फ्रेश खा ना, त्याच्यापेक्षा जास्त चांगलं पोषण मिळणं तुम्हाला देणार आहे ते. सोया, आता प्रोटीन व्हेजिटेरियन प्रोटीन म्हणजे काय आहे
तर एक तर त्याच्यामध्ये सोया ऍड करतात किंवा वे पावडर ऍड करतात. वे प्रोटीन ऍड केलं तर ते परवडणार नाही हो. वे प्रोटीन कोणाला परवडतंय का? त्याचं एवढंसं कुठेतरी असतं, उरलेलं सगळं सोयाचं प्रोटीन असतं. मग समोर दिसते ते सोया रोजच्या आहारात घ्यायला काय हरकत आहे? ते डबे आणायचे 2-3 हजाराला, 400 रुपयाचे, ते एवढीशे ते पीनटचे प्रोटीन किंवा कसले तरी प्रोटीन येतात. त्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे ना सोयामध्ये प्रोटीन आहे. सोया चंकचा वापर करू शकता प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही. त्याच्यानंतर ज्याला सोयाबीन्स आवडतात, सोयाचे ते गोल गोल जे असतात आपले ते तुम्ही रात्रीच्या भातात घाला, झाला तुमचा प्रोटीन युक्त भात. हल्ली पुलावामध्ये खूप लोक सोयाचे ते छोटे छोटे हे असतात Granules असतात. ग्रॅन्युल्स असतात, ते ऍड करतात. ऍक्च्युअली लागतातही छान आणि ते म्हणजे ज्या लोकांना लागतात छान, ते पण ऍड करू शकता. झाला तुमचा प्रोटीन युक्त भात. कशाला लागतं तुम्हाला वेगळं प्रोटीन? मी सांगते ना, 20 ते 25 हजार लोकांना ट्रीट करताना मला एकालाही प्रोटीनची पावडर द्यावी लागली नाही. आणि तरी सुद्धा सगळ्यांचं बिफोर आफ्टर फॅट मास मसल मास करूनच वजन कमी करतेय. कुठेही लोकांचं की फक्त मसल मास कमी झाले आणि फॅट मास कमी झाला असा रिझल्ट कुठेही नाहीये. जर का मी पूर्ण पेशंट बघत असताना प्रॅक्टिकल वापराचं जर का अशा प्रकारे आपण सांगतोय की नाही लागत, तरीही लोक 5-5 हजाराचे डबे घेऊन येतात. काहीही उपयोग नाही. रोजच्या आहारात व्यवस्थित सगळं घेतलं तर तुम्हाला त्याची गरज लागत नाही. पण तुमच्या शरीरात प्रोटीन कमी आहे अशी कुठली लॅब टेस्ट आहे का? नाही. बरं, नुसताच प्रोटीन आहे असा कुठला निसर्गाने पदार्थ तयार केलाय का? नाही केलेला. कुठलेही पदार्थ घेतले तर त्याच्यामध्ये कार्ब्स तुम्हाला मिळत आहे, फॅट मिळते आणि प्रोटीन मिळते. जर निसर्गालाच नुसतं प्रोटीन मान्य नाही तर तुम्ही नुसतं प्रोटीन घेऊन काय करणार आहे? सगळ्याच गोष्टींची गरज आहे तुम्हाला. ते वे प्रोटीन काढून ठेवलेलं आहे, त्याचे तुम्हाला माहिती आहे का तरुण पिढीमध्ये किती प्रॉब्लेम्स होतात, किती ब्लॉटिंग्स होतात, किती ॲक्नेज येतात, काय काय तयार व्हायला लागलेलं आहे. आणि याला कोणीही काही करू शकत नाही, कारण ती सगळी मोनोपोली झालेली. म्हणजे तुम्ही जिमला गेले म्हणजे तुम्ही पावडरचा डब्बा घेतलाच पाहिजे, त्याच्याशिवाय तुमच्या शरीराचं काही खरं नाहीये. मग आम्ही इतके वर्ष काय खाऊन पिऊन काय राहतोय याला काही अर्थ नाहीये का? असं नाही. ऍक्च्युअली हा आणि एक वेगळा विषय होऊ शकतो. कारण म्हणजे मी बघितलेलं आहे तर आमच्याकडे कामाला ज्या येतात काम करायला त्यांचा मुलगा पण जिमला जातो. म्हणजे आता त्यांचं आर्थिक परिस्थिती काय आणि त्या काय काय करतायत आणि जिमला जातो आणि ते प्रोटीनचे डबे घेऊन येतात. तेव्हा तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये मग परत पैशाच्या दृष्टीनं होणारा नफा हे त्याच्यामध्ये इन्क्लूड करून मग त्याच्यामध्ये काय ऍड करतात, काय नाही, कसं परवडतं, कसं नाही, कंट्रोल खूप वेगळा विषय. पण देवाच्या कृपेनं अजूनही जेवढं डोक्यामध्ये नॉलेज घेऊन आलेली आहे त्याच्या सहाय्यानं मला कुठल्याही पेशंटला प्रोटीन सप्लिमेंटची गरज पडलेली नाही. मी जेवणातच जे काही आहे ते मॅनेज करून देते आणि तेवढं त्यांना पुरते. आणि ते रिझल्टही तुम्ही बघताय. म्हणजे नोबडी इज की मी हे घेतलं असतं म्हणून माझं असं झालं असतं, नाही. तुम्ही व्यायाम करा, तुम्ही वेट ट्रेनिंग मी मान्य करते की मसल जेवढे तुमचे चांगले डेव्हलप होतील तेवढं तुम्हाला पुढच्या दृष्टीनं एजिंगच्या प्रोसेसला पण आपण ते वाढतो. पण मसल डेव्हलप करायचे म्हणून प्रोटीनचे डबे खा असं असेल तर ते मला मान्य नाही. कारण मलाच लागत नाहीये, माझ्या पेशंटला लागत नाहीये कुठलाही ट्रीट करताना, म्हणून मी त्याच्या कधीच फॉल जाणार नाही. कारण तुम्ही किती इन्फ्लुएन्सचे व्हिडिओ बघितले, व्हिडिओच्या शेवटच्या 5 सेकंदात म्हणून तुम्ही हे घ्या, हा जो वापर करताय तो वापर करत असाल तर सगळं त्याच्यासाठीच चाललंय असं माझं स्पष्ट म्हणणं. आणि दिसतंय तुम्हाला की आपण ते नाही केलं तरी नाही. खरंच सांगते, आपल्या आहारात खूप चांगले पदार्थ आहेत की जे आपण एकत्र करून घेतले तर तो सगळा प्रोटीनचा ऍसिमिलेशन व्हायला, प्रोटीन पचायला पण लागतं. पण नुसतं प्रोटीन नाही, त्याच्यावर फायबर पण लागतं, तरच त्याचे ते होणार आहे. म्हणजे इतकं की तुमच्या ग्रीन व्हेजिटेबल्स जे काही आहेत आपले ते खाल्ल्यानं तुमची झोप सुधारते असं संशोधन झालेलं आहे. कारण ते तुमचे गट बॅक्टेरियांना हेल्दी ठेवतं. गट बॅक्टेरियांचं कनेक्शन ब्रेनशी असतं आणि ते तुम्हाला शांतता देतात. ते तुमची झोप सुधारू शकतात, तुमचा ताणतणाव कमी करू शकतात. म्हणजे त्या अर्थाने दही ताक हे पण मग म्हणता येईल की त्यांनी पण त्याने पण होतं. दही तर तुमचं प्रोबायोटिकच आहे, प्रश्नच नाहीये. पण कोणतं दही? प्रोबायोटिक वर्धन घरी तुम्ही वजन लावून केलेलं जे दही असतं त्याच्यामध्ये बॅक्टेरिया आहेत. कारण ते दही 15 दिवस नाही टिकत, कारण त्याच्यात जिवंत बॅक्टेरिया आहेत. ते दही तुमच्या पोटातल्या बॅक्टेरियांना आहे ना की तुम्ही योगर्ट आणताय, स्वीटन योगर्ट आणताय ज्याच्यामध्ये बॅक्टेरियाची ग्रोथ थांबवली, ज्याच्यामध्ये साखर घातलेली, असं दही नाही. घरात विरजण लावलेलं दही
ज्याच्यामध्ये जिवंत बॅक्टेरिया आहेत तेच जिवंतपणाचे लक्षण तुमच्या पोटात जाऊन तुम्हाला जिवंत ठेवण्याचं काम करत असतात. जगामध्ये कुठलंही असं पाणी नाहीये की जे डिटॉक्स म्हणून होतं. शरीरात फक्त किडनी आणि लिव्हर या दोनच गोष्टी डिटॉक्स करू शकतात. त्याच्यामुळे लाल पाणी, हिरवं पाणी, लिंबू पाणी, कुठलं पाणी, अंक पाणी, ढमक पाणी, हा टी तो टी, जर तुमचं लाईफस्टाईल चांगली नसेल, जर तुमचं खाणं चांगलं नसेल तर ती कुठल्याही गोष्टी इफेक्टिव्ह नसतात.